नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय इतिहास पाठ 11 प्राचीन भारत आणि जग या पाठाचा अभ्यास करणार आहोत. या पाठातील अभ्यास घटक आहेत भारत आणि पश्चिमेकडील देश, भारत आणि आशिया खंडातील इतर देश. यांपैकी आपण भारत आणि पश्चिमेकडील देश या घटकाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. भारत आणि पश्चिमेकडील देश. हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी पश्चिमेकडील देशांशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते. तेव्हापासूनच भारताची बाह्य जगाशी आर्थिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू होती. बौद्ध धर्माचा प्रसार अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील अनेक देशांमध्ये झाला होता. इराणी साम्राज्याच्या काळातही भारताचा पश्चिमेकडील जगाशी संपर्क वाढीस लागला आणि त्या काळातील ग्रीक इतिहासकारांचे भारताबद्दलचे कुतूहल वाढीस लागले होते. त्यांच्या भारताबद्दलच्या लेखनातून पश्चिमेकडील देशांना भारताचा परिचय झाला. तसेच पुढे सिकंदर ज्या मार्गाने आला ते मार्ग भारत आणि पश्चिमेकडील देशांमधील व्यापारासाठी खुले झालेले होते. ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा उदय झाला. त्याला गांधार कला असे म्हणतात. गांधार कलाशैलीत प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवल्या गेल्या आणि या मूर्ती प्रामुख्याने अफगाणिस्तानातील गांधार प्रदेशात सापडल्या, म्हणून त्या शैलीस गांधार शैली असे म्हटले जाते. या शैलीतील मूर्तीची चेहरेपट्टी ग्रीक चेहरेपट्टीशी मिळती जुळती आहे आणि भारतातील सुरुवातीची नाणीही ग्रीक नाण्यांच्या धर्तीवर घडवलेली होती. पहा, तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो की भारत आणि पश्चिमेकडील देश यांच्यातील संबंध स्पष्ट करा. तर पहा की हडप्पा संस्कृतीच्या काळातच भारताचे पश्चिमेकडील देशांशी व्यापारी संबंध प्रस्थापित झालेले होते. तसेच अफगाणिस्तानात आणि मध्य आशियात बौद्ध धर्माचा प्रसार झालेला होता आणि इराणी साम्राज्याच्या काळातही भारताच्या पश्चिमेकडील देशांशी संबंध वाढले होते. सिकंदर ज्या मार्गाने भारतात आला ते मार्ग पश्चिमेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी भारताला खुले झाले आणि अशा रीतीने भारत व पश्चिमेकडील देश यांच्यात प्राचीन काळापासून संबंध होते. तसेच गांधार शैली असे नाव का दिले गेले तर ग्रीक शिल्पशैलीचा प्रभाव असलेल्या गौतम बुद्धांच्या मूर्ती प्रामुख्याने अफगाणिस्तानातील गांधार या प्रदेशात सापडल्या, म्हणून त्या शैलीस गांधार शैली असे नाव दिले गेले. परत एकदा पहा की ग्रीक शिल्पशैलीचा प्रभाव असलेल्या गौतम बुद्धांच्या मूर्ती प्रामुख्याने अफगाणिस्तानातील गांधार या प्रदेशात सापडल्या, म्हणून त्या शैलीस गांधार शैली असे नाव देण्यात आले. पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे पॅरिस येथील संग्रहालयातील गौतम बुद्धांची मूर्ती गांधार शैली. पॅरिस येथील संग्रहालयातील गौतम बुद्धांची मूर्ती गांधार शैली. त्यानंतर हे चित्र पहा, अफगाणिस्तानमधील हड्डा येथील स्तूपावरचे गांधार शैलीचे शिल्प, ग्रीक लोकांचा पोशाख आणि ॲफोरा. पहा की अफगाणिस्तानमधील हड्डा येथील स्तूपावरचे गांधार शैलीचे शिल्प आणि वाद्य. तसेच इसवी सनाच्या पहिल्या दुसऱ्या शतकाच्या काळात भारत आणि रोम यांच्यामधील व्यापार भरभराटीस आलेला होता आणि या व्यापारात दक्षिण भारतातील बंदरांचाही मोठा वाटा होता.
महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील उत्खननात कासे या धातूच्या काही वस्तू सापडल्या. त्या रोमन बनावटीच्या आहेत. तमिळनाडूमधील अरिकामेडू येथील उत्खननातही रोमन बनावटीच्या अनेक वस्तू सापडलेल्या आहेत. दोन्ही ठिकाणी भारत आणि रोम यांच्यामधील व्यापाराची महत्त्वाची केंद्रे होती. अशा अनेक व्यापारी केंद्रांचा उल्लेख तत्कालीन साहित्यात मिळतो. पहा, तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो, भारत आणि रोम यांच्यात प्राचीन काळापासून व्यापार चालू होता हे कशावरून सिद्ध होते? कोणता प्रश्न आहे? भारत आणि रोम यांच्यात प्राचीन काळापासून व्यापार चालू होता हे कशावरून सिद्ध होते? तर पहा की कोल्हापूर येथील उत्खननात रोमन बनावटीच्या कासे धातूच्या काही वस्तू सापडलेल्या आहेत आणि तमिळनाडूतील अरिकामेडू येथील उत्खननातही रोमन बनावटीच्या अनेक वस्तू सापडल्या आहेत. तसेच भारत व रोम यांच्यामधील व्यापारी केंद्रांचा उल्लेख तत्कालीन साहित्यात मिळतो. पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे रोमन सम्राट ऑगस्टस याचे अरिकामेडू येथे मिळालेले सोन्याचे नाणे, याचे हे चित्र आहे. तसेच या व्यापारात इजिप्तमधील अलेक्झांड्रिया नावाचे बंदर महत्त्वाचे होते. भारतीय माल अरब व्यापारी अलेक्झांड्रियापर्यंत घेऊन जात. तिथून तो युरोपातील देशांमध्ये पाठवला जाई. अरबी लोकांनी भारतीय मालाबरोबर भारतीय तत्त्वज्ञान आणि विज्ञान युरोपपर्यंत पोहोचवले. गणितातील शून्य ही संकल्पना भारताने संपूर्ण जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे. गणितातील शून्य ही संकल्पना भारताने संपूर्ण जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे आणि अरबी लोकांनी या संकल्पनेचा परिचय युरोपला करून दिला. याच्यावर तुम्हाला असा प्रश्न येतो की भारतातील कोणत्या बाबी अरबांमार्फत युरोपपर्यंत पोहोचल्या? भारतातील कोणत्या बाबी अरबांमार्फत युरोपपर्यंत पोहोचल्या? तर अरबांनी भारतीय मालाबरोबरच भारतीय तत्त्वज्ञान आणि विज्ञान युरोपपर्यंत पोहोचवले. अरबांनी भारतीय मालाबरोबरच भारतीय तत्त्वज्ञान आणि विज्ञान युरोपपर्यंत पोहोचवले. तसेच भारताने गणितातील शून्य ही जगाला दिलेली देणगी अरबांनी युरोपात पोहोचवली व तिचा परिचय युरोपियनांना करून दिला. पहा की भारताने गणितातील शून्य ही जगाला दिलेली देणगी अरबांनी युरोपात पोहोचवली व तिचा परिचय युरोपियनांना करून दिला. पहा, तुमच्यासमोर जो नकाशा दिसत आहे तो नकाशा आहे भारत आणि आशिया व्यापारी मार्ग याचा. भारत आणि आशिया व्यापारी मार्ग याचा हा नकाशा आहे. पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 55 वरती हा नकाशा आहे. भारत आणि आशिया व्यापारी मार्ग हा तुमचा आजचा अभ्यास आहे. प्रश्न 1, कुशाण काळात भारतामध्ये कोणत्या नव्या कलाशैलीचा उदय झाला? प्रश्न 1, कुशाण काळात भारतामध्ये कोणत्या नव्या कलाशैलीचा उदय झाला? प्रश्न 2, गांधार शैली असे नाव का दिले गेले? प्रश्न 2, गांधार शैली असे नाव का दिले गेले? आणि प्रश्न 3, भारतातील कोणत्या बाबी अरबांमार्फत युरोपात पोहोचल्या? प्रश्न 3, भारतातील कोणत्या बाबी अरबांमार्फत युरोपात पोहोचल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी विषयाच्या वहीत लिहायची आहेत. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. धन्यवाद.